साहेब, राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि गेल्या वेळेला त्यांनी आरोप लावलेला होता की फेक नावं जी आहे ती ऍड करण्यात आली. जिथं 6 मतदार होते त्या ठिकाणी 60 मतदार दाखवण्यात आले. आज त्यांनी आरोप केलेला आहे की मतदार याद्यांमधनं नावं वगळण्यात आली. जे महाविकास आघाडीला मतदान करणारी लोक होती त्यांची नावं जाणीवपूर्वक कापण्यात आली असं त्यांनी म्हटलं. आणि कर्नाटकाचं उदाहरण देत असताना ते म्हणाले की तिथली 16,000 नावं जी आहे ती कापण्यात आली. मला वाटतं माननीय राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद दिल्लीत घेतली होती त्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे कशा पद्धतीनं वोट चोरी होते हे आपल्या संबंध देशातील नागरिकांना दाखवलं. आता ते रोज नवीन नवीन माहिती घेऊन आपल्याला समोर सादर करतायत आणि याचे जरा जर कुठे मनाची नाही जनाची लाज त्या निवडणूक आयोगाला असेल तर ते एखाद्या प्रवक्त्याप्रमाणे ते निवडणूक आयोगाचे आयुक्त वागतात. तर त्यांनी धमक्या देणं हे करण्यापेक्षा स्वतः सुधारणा करणे आवश्यक आहे आणि कबूल करा की तुम्ही ह्या प्रकार करता आणि हे सगळं करण्यामागे कोण दोन आहेत हे सांगायची गरज नाही. त्यामुळे देशात राज्य कोणाचं आहे ते का तीही सगळी माणसं हे सगळं काम करत असतात आणि म्हणून माननीय राहुल गांधींनी आज जो सांगितलं ते पुन्हा एकदा ते सतत सांगत राहणार आहेत. अनेक गोष्टी आपल्या महाराष्ट्राबद्दल सुद्धा आजही सीसीटीव्ही का देत नाही ह्याचा मला प्रश्न कायमचा पडत राहतो. महिलांची प्रायव्हसी सिक्रेसी हा जो काही विषय आहे इतका विद्वान आयुक्त आपल्या देशाला मिळाला की रांगेत उभे राहिलेल्या महिलांची सीसीटीव्ही द्यायला त्याला प्रायव्हसीचा विषय येतो तेव्हा समजून गेलं पाहिजे की चोरी नक्की झालेली आहे आणि हे चोर लोक तिथे बसलेले आहेत आणि म्हणून राहुल गांधींचे आरोप सत्य आहेत. काल मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यांच्या संदर्भात जो प्रकार घडला त्याच्यामध्ये आरोपी जो पकडला गेलेला आहे तो तुमच्याच शिवसेनेच्या. मला वाटतं यावर अधिक भाष्य करणं चांगलं नाहीये. अस्तरीत निखारे निघतात तेव्हा काय चटके बसतात त्याचे आम्हाला हृदयाला माहिती आहे. अधिक न बोलणं बरं नाही. बोलूया. नवी मुंबईमध्ये बेकायदेशीर इमारत आहे. हा, मला वाटतं बेकायदेशीर इमारतींच्या बाबतीत मुंबई महापालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिकेचे तत्कालीन अधिकारी, त्या महानगरपालिकेचं तिकडे जे आमच्या सायनला एक ऑफिस आहे ते सगळ्या प्रोजेक्टची जी काही काय म्हणूया त्याला आपण प्लॅन देतात, प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे तिकडे ते प्लॅन जे काही देतात त्याला मंजुरी देणारे जे अधिकारी तिथपासून या सगळ्या गोष्टी अनधिकृतपणे उभे राहताना डोळ्यावर झापड लावून फिरणारे अधिकारी त्यांना पहिलं धरा. कळलं का? या सगळ्यामध्ये यांचा बोटा हात असतो. राजकारण्याचा असेल नाही असं नाही पण यांचा बोटा हात. हे का गप्प बसतात? एखादी इमारत मला आजही आठवतं आपल्या हजेलीजवळ झालेल्या इमारतीचा त्यावेळी काढलेला असेच बजले वाढवले होते. हे जे काही प्रकरण आहेत ना आता तारदेवच्या बाबतीत वेगळं उदाहरण दिलं ताबडतोब 2-4 बिल्डर मंत्री आहे तिकडे ते कसे कायदे बदलतात ते बघा. आणि म्हणून ओसी देणं न देणं कशी वेळ काढणं मुंबई शहराची वाट लागते. आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो रस्त्याची रुंदी वाढत नाही पण 20 फूट रस्त्यावर दोन्ही बाजूला 40 मजली इमारत उभ्या राहिल्या तर खाली काय होणार याचा विचार केला कधी आपण? आणि त्याला मंजुरी देणार ते प्लॅनिंग ऑफिसर सेटबॅक वगैरे काय विषय नाही. तिथे इकडे जा. मी नाव घेऊन बोलतो आज राणीच्या बागेच्या बाजूला अरण्या नावाची जी झाली त्या गिरणीच्या ज्या भिंती होत्या कंपाऊंडच्या इथं त्याच्या पलीकडे जाऊन एन्क्रोचमेंट त्यांनी केले. कारवाई होत नाही त्यांच्यावर का? नाव मोठी आहेत ना. हात घालायला धजत नाहीत का तुमचे? बेकायदेशीर काम गरिबांनी केले त्याची झोपडी तोडायला नोटीस देता आणि यांना काय करता? यांचं संरक्षण करण्यासाठी अधिकारी बसलेत का? आणि म्हणून हे प्रकरण आहे. अधिकाऱ्यांना पहिल्यांदा कारवाई करा. मी तर म्हणतो कोर्टानं सो मोठं ऍक्शन घ्यावी. मुझे लगता है इस बारे में राहुल गांधी जी बार बार कह रहे हैं. उन्होंने जो पत्रकार परिषद दिल्ली में ली थी उस पत्रकार परिषद में भी विस्तृत रूप से उन्होंने बताया कि वोट चोरी कैसे होती है. अब जाकर वो अन्य राज्यों में 40 लाख यहाँ अपने महाराष्ट्र में हुआ. उसके बाद में जब उनको पूछा कि 5 बजे के बाद इतनी अगर वोटिंग हुई है तो उसका सीसीटीवी दीजिए. जो आयुक्त आपको सीसीटीवी नहीं दे रहा है तो आपको क्या लगता है इससे इधर ही चोरी है ना? तो चोरी के समर्थन में अगर हमारा चुनाव आयोग बैठा होगा तो चुनाव आयोग भी चोरी है. इतना ध्यान में रखना.